भक्ती चळवळीतील अग्रगण्य संत आणि समतावादी विचारांचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 649वी जयंती 1 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली। माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर देशभरात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो। वाराणसी येथील त्यांच्या जन्मस्थानी आणि पंजाबमधील डेरा सचखंड बल्लन येथे या निमित्तानं विशेष सोहळ्यांचं आयोजन करण्यात येतं। राष्ट्रीय चर्मकार महासंघ, दक्षिण नागपूर आणि सुदर्शन कॉलनी महिला मंडळ यांच्यातर्फे सुदर्शन कॉलनी न्यू सुभेदार लेआउट नागपूर येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीचा सोहळा विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला। शनिवार दिनांक 31 जानेवारीला भजन, चित्रकला स्पर्धा आणि आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवार दिनांक 1 फेब्रुवारीला सकाळी महाराजांच्या प्रतिमेसह प्रभात फेरी काढण्यात आली। या रॅलीमध्ये अनेक महामानवांच्या प्रतिमेसह विजयाचा जयघोष करण्यात आला। प्रथमच काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला, पुरुष आणि बालगोपालांचा सहभाग होता। सहभागींना राष्ट्रीय चर्मकार महासंघ नागपूरचे अध्यक्ष श्री अनिल काटोले यांनी फळ वाटप केलं। पोहे सेवन केल्यावर रॅलीची समाप्ती झाली। सायंकाळी 6 वाजता गुरु रविदास महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नागपूर शहर सचिव श्री ज्ञानेश्वरजी काकडे अध्यक्षस्थानी होते। त्यांनी आपल्या भाषणातून गुरु रविदास यांचे अनेक दोहे आजच्या सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात त्यांच्या अर्थासहित सादर केले। यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री आसारामजी बसाखेत्रे यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी शिक्षणाचं महत्त्व विशद करून युवकांनी शिक्षणाचे कास धरावे हे सांगितलं। प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर अशोकराव धोटे होते। त्यांनी आपल्या वक्तव्यातून आरक्षणाच्या महत्त्वाबद्दल चर्चा केली। याप्रसंगी वर्धा जिल्हा बामसेप संयोजक श्री जानरावजी ठोंबरे यांनीही मार्गदर्शन केलं। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सचिव श्री लीलाधरजी कानोडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी कार्याध्यक्ष रेखाताई काटोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी अध्यक्ष उषाताई इंगळे, सुदर्शन कॉलनी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष भीमटे साहेब यांनी मनोगत व्यक्त केलं। श्री संत रविदास छात्रालय उपाध्यक्ष सरोजताई काठवले यांनी गुरु रविदासांच्या जीवनावर गीत सादर केलं। याप्रसंगी चर्मकार समाजाचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री योगेश पाचपोर यांचा शाल, श्रीफळ आणि माननीय काशीरामजी लिखित चमचा युग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जाती निर्मूलन पुस्तके भेट सत्कार करण्यात आला। प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक श्री रितेश पांडे, सौ तरुणकर शेंडे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन सौ मृणालिनी बावणे, प्रास्ताविक सौ शीतल बसाखेत्रे आणि आभार प्रदर्शन सौ प्रतिष्ठा बसाखेत्रे यांनी केलं। संयोजन सौ नेहा कानोडे, सहसंयोजन सौ अश्विनी बावणे आणि महिला मंडळानं केलं। कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।